इलेक्ट्रिकल मध्ये डिप्लोमा कंप्लीट झाल्यापासून सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे, भाऊ तू असा कोणता कोर्स करतोय ज्याने तुला इलेक्ट्रिकल डिप्लोमा करून सुद्धा कॉर्पोरेट मध्ये जॉब लागू शकतो. तर याच प्रश्नाचं उत्तर मी आज देणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. बऱ्याच दिवसापासून मी माझ्या जॉबची जर्नी तुमच्यासोबत व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करतोय, पण त्याच वेळेस माझ्या कमेंट मध्ये, माझ्या मेसेज मध्ये सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे, दादा तू कोणता कोर्स करतोय. तर हे बघा मित्रांनो, एकाने केलं म्हणजे सगळ्यांनी तेच केलं पाहिजे असं नाही. मित्रांनो, मी कॉलेजला असताना ऑटोकॅड नावाचा एक सब्जेक्ट होता. त्यावेळेस मला ऑटोकॅडची बेसिक माहिती होती. त्यानंतर मी खूप जास्त कंपन्या फिरलो आणि मला मार्केट मधली रियालिटी समजली. आपल्याला डिप्लोमा डिग्री झाल्यानंतर खूप जास्त जॉब आहे मार्केटमध्ये, पण ते जॉब असे की तिथे 2 दिवस पण माणूस टिकणार नाही. याला कारणीभूत असतं इंडस्ट्रीचं वातावरण. कॉलेजमध्ये 7 ते 8 तास सूटबूट घालून हिंडणारे पोरं जेव्हा प्रोडक्शनला टाकलं जातं त्यावेळेस त्यांना असं वाटतं की आपण जीवनातली सगळ्यात मोठी चूक केली आहे. पण असं नसतं मित्रांनो. सुरुवातीला पडेल ते काम करावं लागतं इंडस्ट्रीमध्ये. पण जर तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये मेकॅनिकल वर्क करण्याची इच्छाच नसेल तर तुमच्यासाठी बेस्ट पर्याय म्हणजे तुम्ही इलेक्ट्रिकल, ऑटोकॅड, ई प्लान, PLC, SCADA यासारखे सॉफ्टवेअर लवकर शिकून घ्या. जेव्हा तुम्ही ई प्लान सारखे सॉफ्टवेअर शिकता त्यावेळेस तुम्हाला कम्प्युटर बेस्ड जॉब भेटून जातो आणि इन्क्रीमेंट पण खूप चांगली असते. मित्रांनो, तुम्हाला याबद्दल अजून पुढे काही माहिती पाहिजे असेल तर अकाउंटला फॉलो नक्की करून ठेवा.